त्यानंतर एक मोठी बातमी आहे, शिंदेंच्या नेतृत्वात 2022ला ज्यांचा टांगा पलटी केला त्यामुळे आज गणेश नाईक मंत्री झाले। मंत्री गणेश नाईक यांनी शिंदेंवरती केलेल्या टीकेनंतर देसाईंनी टोला लगावला। तर शिंदेने 2022 मध्ये ईडी आणि सीबीआयला घाबरून टांगा पलटी केला होता, अशी प्रतिक्रिया गणेश नाईकांनी दिली। 2022ला आम्ही ज्यांचा टांगा पलटी केला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यामुळे गणेश नाईक साहेब पुन्हा मंत्री होऊ शकले। 2022ला जर आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 50 आमदारांनी भूमिका घेतली नसती तर हे सरकार त्यावेळेचं येऊ शकलं नसतं। त्यामुळे मला आता जुन्या गोष्टी बोलायच्या नाहीत। आम्ही जे कार्यकर्ते आहोत शिंदे साहेबांचे, त्यांचा टांगा आधी पलटी करून दाखवा। आम्ही सुद्धा शांत आहे, म्हणजे आम्ही महायुतीत आहे म्हणून शांत आहे। आम्हाला जर शिंदे साहेबांनी आदेश दिला तर साहेब राहू देत बाजूला, साहेबांचा ह्याच्याशी काय संबंध नाही। आम्हीच गणेश नाईकांचा टांगा कुठे फरार करू ते त्याला सुद्धा कळणार नाही। एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेच्या नांदाला लागू नका, हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार। तुम्ही फक्त तिथून परवानगी घ्या आणि लढा, तुमचे घोडे लापत्ताच करून टाकतो। टांगाटा पलटी होईल, फरार लापत्ता करून टाकतो। ऑन द कॉन्ट्री ईडीच्या भीतीमुळे तो टांगा पलटी केला। तो काय टांगा पलटी काय सत्वासाठी नाही केला। टांगा पलटी कोणाला बोलतो माहिती आहे, ते कोणाला टांगा पलटी केला। टांगा पलटी स्वतःच्या जीवाला जो धोका होता आतमध्ये जाण्याचा, तो धोका टाळण्याकरता टांगा